नमस्कार. इयत्ता 10वी इतिहास पाठ 3 उपयोजित इतिहास हा आज आपण पाहणार आहे. उपयोजित इतिहास या पाठांतर्गत 3.1 उपयोजित इतिहास म्हणजे काय, 3.2 उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन, 3.3 उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ, 3.4 सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन आणि 3.5 संबंधित व्यावसायिक क्षेत्रे असे 5 पॉइंट या पाठांतर्गत अभ्यासणार आहे. 3.1 उपयोजित इतिहास म्हणजे काय हा मुद्दा आपण पहिल्यांदा अभ्यासणार आहोत. उपयोजित इतिहास म्हणजे काय तर या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास किंवा पब्लिक हिस्ट्री असा शब्दप्रयोग प्रचारात आहे. जनांसाठी इतिहास म्हणजेच लोकांसाठी इतिहास. तर इतिहास म्हणजे काय तर भूतकाळात घडलेल्या घटनांचं ज्ञान, भूतकाळात घडलेल्या घटनांसंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार या उपयोजित इतिहास या पाठात आपण करणार आहोत. आता उपयोजित इतिहास म्हणजे काय तर आजचा वर्तमान जो आहे तो उद्याचा इतिहास असतो किंवा आजच्या घडलेल्या घटना उद्याचा इतिहास असतो. तो भविष्य काळासाठी मार्गदर्शक ठरतो. उदाहरणार्थ आजचं जे महामारीचं संकट आलंय, कोरोनाचं जे संकट आहे हे उद्याचा इतिहास असेल, कारण या काळात घडलेल्या सर्व घटना किंवा त्यावरील उपाययोजना भविष्य काळासाठी दक्षता घेताना उपयोगी पडू शकतात. आजच्या काळातला लॉकडाऊन, मंदिरं बंद आहेत, सर्व यात्रा बंद आहेत. उदाहरणार्थ ज्योतिबाचं मंदिर बंद आहे, यात्रा बंद झाली. मागे 125 वर्षापूर्वी असंच घडलं होतं. छत्रपती शाहूराजांच्या काळात मंदिर आणि यात्रा दोन्हीही बंद होतं आणि तशा आशयाचं पत्र मिळतं. हे कशावरून कळलं तर भूतकाळातल्या घडलेल्या घटनांवरून म्हणजेच इतिहासावरून कळलं. म्हणजे आज जे आहे त्याचा मागच्या भूतकाळाशी संदर्भ जोडता येतो. त्याचबरोबर आजच्या काळातलं जे संकट आहे ते नेमकं कुठून आलं त्याचा इतिहास, त्याची कारण परंपरा पाहून आपल्याला त्यावर उपाययोजना करता येतात. त्याचबरोबर 26/11/2008 जे मुंबईवर हल्ला झाला, दहशतवादी हल्ला, यावरून आपल्या लक्षात येतं की शत्रू समुद्रमार्गे आला आणि समुद्री सीमा ज्या आहेत त्या समुद्री सीमा ह्या सुरक्षित ठेवायला हव्यात, त्यांचा कडेकोट बंदोबस्त असायला हवा. हे आपल्या सरकारला इतिहासावरूनच कळतं की मागील घटनांवरून पुढच्या काळाचं नियोजन करता येतं. आजचा आपलं जे मंत्रिमंडळ आहे ह्याची मूळ कुठं आहे तर छत्रपती शिवाजीराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्याचं अनुकरण किंवा अवलंबच केला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांवरून अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं. आता ही कोरोनासारखं जे संकट आहे ते फार पूर्वीच्या काळी म्हणजेच 1895-97च्या दरम्यान जे आहे ती प्लेगची साथ आली होती. पटापट माणसं अशीच मरत होती. इंग्रजांनी त्यावर उपाययोजना केली नाही असा इतिहासात आपल्याला उल्लेख आलेला आहे. म्हणजे एकूणच भूतकाळातल्या घटना आपल्याला इतिहासामुळे माहिती होतात आणि वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणं तसंच सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणं यासाठी पूर्वी घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्याचं जे विश्लेषण आहे ते आपल्याला दिशादर्शक ठरत असतं आणि म्हणूनच इतिहासाचं ज्ञान आवश्यक आहे. म्हणजेच उपयोजित इतिहास म्हणजेच काय मुळात तर इतिहासाचा व्यवहारात उपयोग कितपत आहे, इतिहासाचा तुमच्या व्यवहारात किती उपयोग होणार आहे याचा अभ्यास आपण या पाठात आणि इथून पुढेच करणार आहे. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तीच महत्त्वाच्या नसतात तर सर्वसामान्य लोकांचाही यात सहभाग असतो. मग यामध्ये संग्रहालये आहेत की अनेक प्राचीन वस्तूंचे संग्रह केलेला आहे तिथे. त्या सर्व वस्तू आपल्याला इतिहासाची साधनं म्हणून उपयोगी पडतात. प्राचीन स्थळं आहेत, वास्तू आहेत, गड किल्ले आहेत, त्यांना भेट देणारे असंख्य पर्यटक असतात आणि त्या सर्वांचा समावेश या योजनेमध्ये या प्रक्रियेमध्ये होतो. मग पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासाची आवड निर्माण होते. अनेक गड किल्ले बघितले की आपल्याला आपल्या पूर्वजांच्या इतिहासाचा गौरव वाटतो, अभिमान वाटतो. उदाहरणार्थ जर आपण रायगडला गेलो तर रायगडला शिवराज्याभिषेक आठवायला लागतो. शिवनेरीला गेलो तर आपल्याला शिवरायांची जन्मभूमी म्हणून गौरव वाटतो, अभिमानाने छाती फुलून येते आणि
नकळत आपल्या इतिहासाची जाणीव निर्माण होते. म्हणजे एकूणच समाज मनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते. तसंच त्यांच्या स्वतःच्या शहरात किंवा आजूबाजूला जे प्राचीन स्थळं असतात त्यांचं जतन करावं किंवा संवर्धन व्हावं या प्रकल्पांमध्येही ते सहभागी होऊ शकतात. म्हणजे एकूणच इतिहासाच्या अभ्यासामुळं आपल्या पूर्वजांच्या गौरवाची आपल्याला जाणीव होते आणि आपल्याला देखील एक अभिमान वाटतो आणि प्राचीन स्थळांच्या जतनाचं संवर्धनाचं जे काम आहे ते आपल्याकडूनही होऊ शकतं. आता उपयोजित इतिहास म्हणजेच जणांसाठी इतिहास. मग याविषयी लोकांमध्ये काही गैरसमजुती आहेत, ते जाणून घ्या या सदरात आपण अभ्यासणार आहोत. इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. उदाहरणार्थ, इतिहास काय उपयोगाचा, इतिहास फक्त इतिहासकारांसाठीच असतो किंवा इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांसाठीच असतो, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी असतो, किंवा दैनंदिन जीवनात इतिहासाचा उपयोगच काय. इंजिनियर डॉक्टर होणाऱ्या मुलांना वाटतं इतिहासाचा काय उपयोग आहे, आणि इतिहास हा विषय असा आहे की आर्थिकदृष्ट्या तो उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही. असे काही गैरसमज जे आहेत ते गैरसमज दूर करण्यासाठी आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे इतिहासाची नाळ जी आहे ती लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारं जे क्षेत्र आहे म्हणजेच जणांसाठी इतिहास होय. परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये जणांसाठी इतिहास या विषयातले जे अभ्यासक्रम आहेत ते शिकवले जात आहेत. भारतात देखील बंगळुरू या ठिकाणी सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा एक स्वतंत्र विभाग आहे की जिथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचं काम चालतं. यानंतर आपण दुसरा मुद्दा पाहणार आहे 3.2 उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटना. मग वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण जी आहे ती या घटनांवरच आधारलेली असते. मग या घटना राजकारण, सामाजिक आर्थिक संघटन, तत्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यासारख्या अनेक क्षेत्रांशी जोडलेल्या आहेत. मग प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा स्वतंत्र इतिहास असतो. त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची जी दिशा आहे ती ज्ञानसंचयाच्या स्थितीवर अवलंबून असते आणि त्या अनुषंगानं अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. आता आपण ही क्षेत्र पाहणार आहोत की त्या क्षेत्रामध्ये इतिहासाचा अभ्यास कितपत उपयोगी ठरतो. पहिल्यांदा आपण बघतोय तत्वज्ञान. तर तत्वज्ञान म्हणजे काय, तर तत्वज्ञानामध्ये अनेक विचारसरणी असतात. तात्विक विचारसरणींचा उगम असतो, त्यामागची वैचारिक परंपरा असते, त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे आणि त्यासाठी तत्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. आता उदाहरणार्थच म्हणायचं झालं तर भारतीय तत्वज्ञान. मग भारतीय तत्वज्ञान या संकल्पनेमध्ये हिंदू वैदिक तत्वज्ञान आहे, बौद्ध तत्वज्ञान आहे किंवा जैन तत्वज्ञान आहे. मग या तत्वज्ञानाचा अभ्यास खूप व्यापक आहे. तर हा अभ्यास करण्यासाठी त्या तत्वज्ञानाच्या विषयांमध्ये खोलवर म्हणजे भूतकाळात जावं लागतं. त्या तत्वज्ञानांचा इतिहास पाहावा लागतो. तसंच ते तत्वज्ञान समजून घेताना ते कोणत्या भाषेतून आलं आहे, कोणती लिपी वापरली आहे, त्या लिपीचा आणि भाषेचाही अभ्यास करावा लागतो. म्हणजे उदाहरणार्थ भारतीय तत्वज्ञानामध्ये वैदिक तत्वज्ञान जे संस्कृत भाषेमधून आहे किंवा बौद्ध तत्वज्ञान अर्धवागदी पाली भाषेमध्ये आहे. तर अशा भाषांचाही अभ्यास करावा लागतो आणि इतिहासात या भाषांचा अभ्यास करताना भाषेचा इतिहास पाहावा लागतो. म्हणजेच तत्वज्ञानाचा जरी अभ्यास करायचं झालं तरी इतिहास हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर दुसरं क्षेत्र आहे विज्ञान किंवा दुसरा विषय आहे विज्ञान. विज्ञानामध्ये वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत तसंच त्याचा कालक्रम आणि त्या शोधांमागील कारण परंपरेची साखळी समजावून घ्यावी लागते. यासाठी विज्ञानाचा अभ्यास करावा लागतो. आता विज्ञानामध्ये आपण बघितलं न्यूटनचा सिद्धांत आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, वर फेकलेली प्रत्येक वस्तू जमिनीकडे खेचली जाते. हा जो सिद्धांत आहे न्यूटनचा सिद्धांत, हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटननं कसा मांडला, तर अगोदर केपलरनं जे नियम मांडले, गतिविषयक नियम मांडले, त्या नियमांच्याच आधारे त्यानं न्यूटनचा जो गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे तो मांडला गेला. म्हणजेच पूर्वी लागलेले शोध जे आहेत त्या शोधांवरून, त्याची कारण परंपरा शोधून त्याचा
पुढचं संशोधन जे आहे ते केलं जातं. म्हणजेच भूतकाळात घडलेल्या घटना, भूतकाळात झालेलं जे संशोधन आहे त्याच्या आधारे पुढचं जे शोध आहे, संशोधन आहे ते होत असतं. तसंच गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्याला ज्या ज्या गरजा आहेत, आज आपण जर बघितलं आजूबाजूला, प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार शोध लावतो आहे. अनेक वैज्ञानिक शोध जे आहेत ते गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचं समाधान करण्याच्या प्रयत्नातून झालेले आहेत. अनेक सुखसोयी जीवन जगण्यासाठी अनेक अद्ययावत वस्तूंचे शोध लागलेले आहेत. त्यासाठी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातोय. आज आपण बघितलं सगळीकडे लॉकडाऊन आहे, बंद आहे, तर व्हिडिओ कॉलिंगच्याद्वारे किंवा लाईव्ह टेलिकास्टच्याद्वारे अनेक कॉन्फरन्स होत आहेत आणि हेच वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग करून केलं जात आहे. मग या शोधामागील परंपरा जी आहे, कारण परंपरा आहे, कालक्रम आहे, तो समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचं ज्ञान जे आहे ते उपयोगी पडतं. त्यानंतर तंत्रज्ञान हा विषय आपण अभ्यासणार आहोत. आता तंत्रज्ञानामध्ये इतिहासाचा अभ्यास कसा उपयोगी पडतो किंवा तंत्रज्ञान अभ्यासतानाही इतिहास कसा उपयोगी पडतो हे आपण पाहणार आहे. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये होत गेलेले बदल. आता कृषी उत्पादन जर म्हटलं आपण तर पूर्वीच्या काळी केली जाणारी शेती आणि आजचं तंत्रज्ञान जर बघितलं, पूर्वी मनुष्यबळाचा वापर केला जात होता, नंतर प्राणीशक्ती वापरली जाऊ लागली, विद्युत शक्तीचा वापर सुरू झाला आणि सध्या जर बघितलं अद्ययावत तर ट्रॅक्टरच्या सहाय्यानं शेताची मशागत केली जाते. ऊस कापणीचं यंत्र किंवा इतर पिकांची कापणी करणारं मशीन आलंय, मळणी करणारं मशीन आलंय. असं अद्ययावत पद्धतीनं शेती केली जाते. त्याचबरोबर वर्षातून 3-3 पिकं घेतली जात आहेत, आंतरपिकं घेतली जात आहेत. म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर हे बदल होत गेले. मग त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणं म्हणजे तंत्रज्ञानाचा इतिहास पाहणं असं होईल. त्याचबरोबर वस्तूंचं उत्पादन. पूर्वी छोटे छोटे उद्योग होते, कारागीर होते, हस्तोद्योग चालायचे. पण सध्या जर बघितलं तर त्यामध्ये खूप बदल झालेत. मोठमोठे कारखाने, मोठमोठी यंत्रसामुग्री आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर त्याचं उत्पादन होऊ लागले. मग हे पाहताना मागं कुठंतरी त्याचा पूर्वीचा इतिहास पाहावा लागतो. म्हणजे तंत्रज्ञान अभ्यासत असताना इतिहास अभ्यासावा लागतो. त्यानंतर स्थापत्य, बांधकाम किंवा वास्तू जे आहेत त्याचे नमुने जर बघितले तर डोळे दिपवून टाकले जातात. आणि पूर्वीचंही स्थापत्य बघितलं, ताजमहालचा नमुना आहेच. त्यानंतर अजंठा वेरूळसारख्या लेणी आहेत, तिथलं कैलास मंदिर आहे. याचे नमुने अत्यंत दिव्य असा अनुभव देऊन जातात आणि त्यामुळं आधुनिक स्थापत्याचा अभ्यास करताना प्राचीन काळातील किंवा मागील काळातील जो इतिहास आहे त्याचा अभ्यास बघावा लागतो. किंवा तंत्रज्ञानातली प्रगती जी आहे ती अभ्यासत असताना मागचा इतिहास अभ्यासावा लागतो. मग वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती ही परस्परावलंबी असते. म्हणजेच विज्ञान म्हणजे शोध आणि संशोधन आणि तंत्रज्ञान म्हणजे त्या शोधाच्या आधारे व्यवहारात त्याचा केलेला उपयोग. म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान हे जे आहे ते परस्परावलंबी आहे. प्राचीन काळी आपण बघितलं मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत अगदी सुरुवातीला मानव टोकदार दगडी हत्यारं जी आहेत ती वापरू लागला, नंतर धातूचा वापर करू लागला आणि त्यानंतर शेतीचा शोध लागल्यावर कृषी उत्पादन शेती करू लागला आणि कृषी उत्पादनात अत्युच्च पातळीपर्यंत तो विकास करू लागलेला दिसून येतो. मग हे तंत्रज्ञान जे आहे हे तंत्रज्ञान अभ्यासत असताना मागचा इतिहास पाहावा लागतो, इतिहासाचा अभ्यास करावा लागतो, भूतकाळात जावे लागते. पुढं विज्ञानाच्या प्रगतीमुळं उत्पादन प्रक्रियांचं इतकं यांत्रिकीकरण होत गेलं की आज आपण पाहतोच आहे. म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान हे कसं नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे तंत्रज्ञान अभ्यासताना मागचा इतिहास पाहावा लागतो. म्हणजे या विविध क्षेत्रांमध्येही इतिहासाचा उपयोग होऊ शकतो. त्यानंतर आपण चौथा मुद्दा जो अभ्यासणार आहे तो म्हणजे उद्योगधंदे आणि व्यापार हे क्षेत्र जे आहे या क्षेत्राचा अभ्यास करताना ही इतिहासाचा अभ्यास करावा लागतो, इतिहासाची मदत घ्यावी लागते. म्हणजेच भूतकाळातल्या घटना पाहाव्या लागतात. आता उद्योगधंदे आणि व्यापार यामुळं मानवी समाजातील परस्पर व्यवहाराचं क्षेत्र विस्तारत गेलं. मानवी व्यवहार अगदी सुरुवातीच्या काळी बघितलं तर वस्तुविनिमय पद्धतीने चालत होते, पैसा चलनात नव्हता. परस्पर व्यवहार जे आहेत
ते देवघेवीवर चालायचे. पण आता सध्या जर बघितलं तर हे क्षेत्र विकसित होत गेले, विस्तारत गेले आणि त्यामुळं सांस्कृतिक संबंधाचं जाळंही सतत विकसित होत असतं. आणि उद्योगधंदे आणि व्यापाराचा व्यवस्थापनाचा एक भाग असतो, त्याचा इतिहास समजून घेणंही महत्त्वाचं असतं. अगदी सुरुवातीला बलुतेदारी पद्धती होती. कारागीर वर्ग त्या वस्तू बनवायचा आणि कुळांना म्हणजे शेतकऱ्यांना जी गरज असेल त्या वस्तू तो द्यायचा, त्या बदल्यात त्याला धान्याचा वाटा मिळायचा. दूध, भाज्या हे एकमेकांना वाटलं जायचं, देवघेव असायची. पण सध्या हे होत नाही. बाजार आणि व्यापार याचं स्वरूप बदलत गेलं. मग या सर्वांमागील मानवी नात्याचं स्वरूप जे आहे ते आणि समाज रचना ही आहे ती अभ्यासावी लागते. मग हे सगळं बदलत गेलं. या सर्व प्रवासाचा अभ्यास करण्यासाठी सांस्कृतिक जडणघडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था या सगळ्यांचा इतिहास बघावा लागतो. म्हणजेच उद्योगधंदे आणि व्यापार अभ्यासत असताना, प्रगती होत असताना मागचा इतिहास अभ्यासावा लागतो. कोणतंही क्षेत्र असं नाही की त्याचा भूतकाळ, त्याचा इतिहास अभ्यासावा लागत नाही. यानंतर व्यवस्थापनशास्त्र. आता व्यवस्थापनशास्त्र आपण बघितलं, उद्योगधंदे वाढले, व्यापार विस्तारत गेला, सांस्कृतिक संबंधाचं जाळं विकसित होत गेलं आणि त्यामुळं औद्योगिक क्रांतीनंतर व्यवस्थापनशास्त्र हे एक क्षेत्र अभ्यासावं लागतंय. तर उत्पादनाची संसाधने जी आहेत किंवा मनुष्यबळ किंवा उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री या सगळ्या व्यवस्थापनाच्या साखळीत म्हणजेच भांडवल, भूमी, यंत्रसामुग्री आणि व्यवस्थापन हे समजावून घेणं आवश्यक असतं. तर या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरावरल्या लोकांची परंपरागत मानसिकता समजावून घेण्यासाठी या सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक संघटनांशी जोडलेला आहे तो अभ्यासावा लागतो. म्हणजेच व्यापार किंवा उद्योग जे आहेत ते वाढल्यामुळं व्यवस्थापनासाठी अनेक सामाजिक संस्था, आर्थिक संस्था ज्या आज येऊ घातलेल्या आहेत त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. त्यावेळी मागचा इतिहास पाहावा लागतो. तर वर्तमानात विविध पातळ्यांवर व्यवस्थापन करणं सोपं होतं. आज जर बघितलं, पूर्वीच्या काळी व्यवसाय अत्यंत मर्यादित होते, घरगुती स्वरूपाचे होते, पिढ्यानपिढ्या शिक्षण चालत होतं, कर्मचारी मालक यांचे संबंध व्यक्तिगत होते. पण आज हे स्वरूप बदललंय, व्याप खूप वाढलेला आहे, जागतिकीकरण झालेलं आहे आणि त्यामुळं व्यवस्थापन शास्त्र अभ्यासत असताना मागच्या इतिहासाचा अवलंब करावा लागतो, मागच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. मागचा इतिहास, भूतकाळात घडलेल्या ज्या घटना आहेत किंवा जी व्यवस्था होती ती मार्गदर्शक ठरते आहे. यानंतरचा मुद्दा जो आहे तो कला. आता कला क्षेत्रामध्ये कोणकोणत्या कला आहेत तर लोककला, शिल्पकला, स्थापत्यकला आहे, मूर्तिकला आहे, अभिनय, नृत्य, नाट्य अशा विविध कला आहेत. तर या कला आणि त्यामागील वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपरा यांच्या आधारानं झालेल्या कलांचा विकास समजावून घेणं महत्त्वाचं असतं. कोणत्याही कलाविष्काराचं मर्म, कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे आपण समजू शकतो. ह्या कलांचा अभ्यास आपण स्वतंत्ररित्या पुढच्याच प्रकरणात भारतीय कलांचा इतिहास अभ्यासताना सखोल अभ्यास करणार आहे. म्हणजे कलेच्या क्षेत्रात देखील मागील इतिहासाचा आढावा घ्यावा लागतो. पुढचं क्षेत्र आहे मानव्य ज्ञानशाखा. मानव्य ज्ञानशाखा तर इतिहास, भूतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास. त्यानंतर पुरातत्व, त्यानंतर समाजशास्त्र म्हणजे समाजाचा अभ्यास. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, समाजाशिवाय राहू शकत नाही. आणि मानवशास्त्र म्हणजे मानवाचा अभ्यास, म्हणजे मानवाच्या अस्तित्वापासून ते आत्तापर्यंत त्याची शारीरिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या जी वाढ झाली त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास येतो मानवशास्त्रामध्ये. म्हणजेच आदिमानव कसा होता, त्यानंतर त्याच्यामध्ये प्रगती होत गेली, सेपियन, होमोसेपियन किंवा इरेक्टस, होमो इरेक्टस, त्याची कशी प्रगती होत गेली ही मानवशास्त्रामध्ये आणि एकूणच तो आत्तापर्यंत त्याने केलेला विकास. त्यानंतर राज्यशास्त्र, सगळ्या राजकीय घडामोडी, प्रशासन व्यवस्था याचा अभ्यास राज्यशास्त्रात येतो. आणि अर्थशास्त्र, अमर्याद गरजा आणि मर्यादित साधनं यांचा मेळ घालणारं शास्त्र. या सगळ्या ज्ञानशाखा ज्या आहेत त्यांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजावून घेणं हे ज्ञानशाखांचा अभ्यासाचा आवश्यक भाग आहे. म्हणजे या सगळ्या शाखा अभ्यासत असताना
त्याचा उगम कुठून झाला आणि त्याचा विकास कसा होत आला, यासाठी इतिहास अभ्यासणं गरजेचं असतं. म्हणजे या सर्व क्षेत्रात इतिहासाचा अभ्यास करावाच लागतो. त्यानंतर तत्वज्ञान अभ्यासली आपण शाखा, विज्ञान आणि तंत्रज्ञान या एकूणच सर्व क्षेत्रात इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. मग तत्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्व शाखांची जननी मानली जाते. मग वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व यांचा परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरामध्ये सर्वच मानवी समाजात त्याची अनुमानं लोक बांधू लागले आणि त्यातूनच जगाच्या उत्पत्तीच्या कथा, त्यानंतर सृष्टीचक्र म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय किंवा जन्म आणि मृत्यू म्हणू आपण त्याला, आणि मानवी जीवनासंबंधीची मिथकं म्हणजेच काही वेळा कल्पित कथा किंवा दिव्य कथा किंवा मुखावाटे जे उच्चारलं जाते अशा कथा असं आपण त्याला म्हणू, किंवा अतिमानवी शक्तीचं गूढ उकलण्याच्या प्रयत्नातून पूर्वी मानवही प्रयत्न करत होता आणि त्या प्रयत्नातून रचलेल्या कथा म्हणजे मानवी संबंधीची मिथकं असं म्हणू. मग देवदेवतांच्या काही कल्पना होत्या. देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केले जाणारे विधी होते, त्यासंबंधीचं तात्विक विवेचन, या सगळ्याचा विकास होत गेला. आणि प्राचीन लोकांनी केलेल्या या गोष्टीविषयीच्या विचारात तत्वज्ञानाची बीजं आहेत. इथे उल्लेख केलेल्या मानवी शाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे आणि इतिहासाच्या आधारे या वाटचालीचं आकलन होऊ शकतं. म्हणजे तत्वज्ञानाचे सिद्धांत अभ्यासताना त्याचा मूळ इतिहास, त्याचे मागील भूतकाळातील ज्या घडलेल्या घटना आहेत, उगम आहे, विकास आहे, तो अभ्यासावा लागतो. एकूणच आज आपण विविध क्षेत्रांमध्ये इतिहासाचा कसा उपयोग होतो किंवा विविध विषयांमधील इतिहास संशोधन हे आपण अभ्यासलं आहे. पुढील भागामध्ये आपण उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ तसंच सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन हे मुद्दे आपण अभ्यासूया. धन्यवाद.